हॅलो. आत्ताच आपण राधाचं कल्पना विश्व ऐकत आणि बघत होतो. अगदी सहजच 4 ओळी सुचल्या त्या सांगते. मूल आईला म्हणत असतं, काय मज्जा झाली माहितीये, मी पोचले होते जंगलात. झाडं सगळी केशरी, जांभळी आणि निळी, तर पक्षी सगळे हिरवी. जमीन होती लाल तर नदी होती पिवळी. फुलं सगळी काळी आणि फळं सगळी पांढरी. बघून झाले होते चकित. बघून झाले होते चकित. तेवढ्यात आई म्हणाली, झाड कधी केशरी, जांभळी, निळी असतात का, हिरवी असतात. सगळं स्वप्नरंजनच संपलं. तर काय म्हणायचं या एपिसोडमध्ये? या एपिसोडमध्ये सांगायचंय की मुलांचं कल्पना विश्व हे बंधनाशिवायचं असतं आणि त्याला बंधनं घातलीच तर त्याचं स्वप्नरंजनच संपतं. म्हणूनच या मुलांच्या विश्वामधल्या कल्पनांना आपल्या अनुभवाची जोड जर का दिली तर त्याचं ज्ञानात रूपांतर होणार. चला तर मग मुलांना ज्ञानवंत बनवूया. धन्यवाद. फरक म्हणजे वेगळेपण काय त्यांच्यात वेगळेपण आहे की गांडुळाला 4 पाय असतात. गांडुळाला 4 पाय असतात आणि पैशाला खूप पाय असतात. गांडुळाला पायच नसतात. नसतात म्हणतो मी. जसं वडाला पारंब्या असतात आणि पिंपळाला पारंब्या नसतात. वडाला नसतात, पिंपळाला असतात. अगं वडाच्या झाडाला पारंब्या असतात. मी तुला दाखवेल थोड्या वेळाने. आणि पिंपळाच्या झाडाला नसतात. आणि मिरची झाडावर लागते. बोराच्या झाडाला काटे असतात. तू बोराचं झाड पाहिलंयस का? मी पाहिलंय. बोर गोड लागतं हे बरोबर आहे. आणि गुळ पण गोड लागतो. गुळ पण गोड लागतो. गुळ कशापासून बनतो बेटा? साखरेपासून गुळ बनतो. दे टाळे. मस्त. का उसापासून बनतो? साखरेपासून आणि उसापासून गुळ बनतो. म्हणजे साखरेमधून. गुळ हा साखरेमधून बनतो. ऊस खाल्लायस का तू? नुसता पण खाल्लाय. म्हणजे दातांनी सोलून खाल्लाय का? आणि मग दात त्याच्यामुळेच पडलाय का तुझा? बरं, ते आपलं दाताचं झाड ते कुठे लावायचं? म्हणजे आपण बगीच्यामध्ये लावायचं, बाहेर अंगणात लावायचं, शेतात लावायचं, का आपल्या गॅलरीमध्ये लावायचं? अंगणात लावायचं. तुमच्याकडे अंगण आहे? मग दुसऱ्याच्या अंगणात लावायचं? बागेत लावायचं. कुठल्या बागेत लावायचं? ताठवडेमध्ये. मोठं झाल्यावर मग त्याचे दात कोणी काढून नेले तर चालेल ना? दुसरे लोक वापरतील ना तो दात? वापरू दे ना, काही प्रॉब्लेम नाही. ओके.
तर पैशाला आपण प्राणी जो असतो एक छोटासा असा रेंगणारा म्हणजे असा रेंगत रेंगत चालणारा, रेंगणारा म्हणजे पायांच्या याच्यावरती चालणारा, रेंगत रेंगत चालतो, त्याला म्हणायचं पैसा. बरोबर. रेंगत रेंगत चालतो तो पैसा. आणि जो बटाटा वडा घेतो त्याला काय म्हणायचं? चीज. त्याला चीज म्हणायचं. बटाटा वडा दुकानात गेलो आपण, बटाटा वडा द्या असं म्हटलं की आपण जे पैसे देतो पैसे तो पैसा नाही. चालणारा नाही, आपला कॉइन. अच्छा, चालणारा पैसा वेगळा आणि कॉइनचा पैसा वेगळा. तू कुठले जमवशील जास्त? मोठी झाल्यावर कॉइन जमवशील का पैसा जमवशील? कॉइन. का बरं? मला कॉइन खूप आवडते. कॉइन खूप आवडतात. कॉइन कशासाठी वापरतात? जेव्हा आपण कुठे डीमार्ट मध्ये जातो. अच्छा, डीमार्ट मध्ये जाता तुम्ही? हा. काय काय घेता डीमार्ट मधून? ते काय काय संपलेलं असतं. काय संपलेलं असतं बरं? डाळ. कसली डाळ असते बेटा? मुगाची. आणखीन? तुरीची. उडदाची. हरभऱ्याची. मसूरची. हरभऱ्याची लाल पण डाळ असते. हरभऱ्याची लाल पण डाळ असते. नाही, येल्लो डाळ असते. बरोबर. आणि मसूर डाळ कशी असते? ब्लॅक असते का मसूर डाळ? का थोडी नारंगी असते? ऑरेंज कलरची असते. आणि उडदाची डाळ येलो असते का थोडी व्हाईटिश असते? थोडीशी पांढरी असते. उडदाचे वडे खाल्लेस का तू? मग उडदाचे वडे आणि बटाटे वडे यात काय फरक आहे? बटाटे वडे वेगळे असतात आणि उडदाचे वडे वेगळे असतात. बरोबर. उडदाचे वडे उडदाचे असतात, बटाट्याचे वडे बटाट्याचे असतात. ओके. पण अजून काय फरक आहे? उडदाच्या वड्याला असं गोल असतं आणि आतमध्ये एक छिद्र असतं की नाही? तू खाल्लायस का तो वडा? नाही, तो हवाला खाल्लाय. मेदू वडा. हा, तो उडदाचा वडा असतो. आणि इडली कशाची बनते बेटा? पिठाची बनते. बरोबर. कसल्या पिठाची बनते? तांदूळ आणि उडीद. आपण इडलीचं झाड लावलं तर सगळे लोक खाऊन टाकतील. जसं जाता येता इडल्या खातील. ओके. मग ती गोष्ट सांग ना मला. ती गोष्ट सुरू केली होती ना आपण. एक म्हातारी असते. एक म्हातारी असते. तिच्या इथे एक बोराचं मोठं झाड असतं. मोठं झाड असतं बोराचं. एवढं मोठं असतं का? आणि मग ती रोज बोरं काढत असते. एका दिवशी काय होतं, एक लांडगा येतो. तो बोरं सगळे खाऊन जातो आणि लांडगा बोरं पण खातो? मग कोल्हा का? बर. कोल्हा बोरं खातो आणि मग म्हातारीच्या इथे शी करून जातो. अरे बापरे. आणि मग तिच्या इथे दुसऱ्या दिवशी ती बघते तर तिथे तर सगळी तिच्या इथे बोरं संपलेली असतात झाडावरची. मग तिला माहिती असतं की इथे बोरं एक कोल्हा आलेला. मग ती दुसऱ्या दिवशी असेच खूप दिवस जातात आणि मग ती एका दिवशी एक तवा गरम करते, बाहेर ठेवून देते. तिला माहिती असते कोल्ह्याची वेळ. मग ती खिडक्या वगैरे सगळं बंद करते, दरवाजे वगैरे. का बरं बंद करते? कारण तो कोल्हा आत नाही करणार. मग काय होईल आत आलं तर? मग तिचं सगळं विस्कटून जाईल तो. हो, म्हणून बंद. घाबरत नाही कोल्ह्याला? नाही.
मग एक थोडीशी खिडकी उघडते आणि बघते की कोल्हा कधी येतोय, कोल्हा कधी येतोय. त्याला वाटतं आपल्या असंच बसायला तवा ठेवलाय, तो बसतो तर त्याच्या डुंगणाला चटकाच लागतो. अच्छा, असं होतं का? हो. मग तो कुई कुई करत निघून जातो का? हा. मग परत तो काही बोरं खायला येत नाही. म्हातारीने त्याला अशी अद्दल देते. घडवली. ओके, आता काय करूया आपण? एक गोष्ट तयार करूया. गोष्ट तयार करता येते का तुला? करूयात. एक असतो बाबा आणि एक असते आई. आता पुढचं तू सांग. त्यांना 2 मुलं असतात. त्यांना 2 मुलं असतात. एक असतो बाबा, एक असते आई. त्यांना 2 मुलं असतात. त्यांची नाव काय असतात? त्यांची नाव असतात की परशुराम आणि राम. परशुराम आणि एक नुसता राम. ओके, मग पुढे काय होतं? ते दोघही एका शाळेत जात असतात. त्या शाळेत गेल्यावर त्यांना एक गिफ्ट मिळतं. ते आईला म्हणतात, हे बाई मला गिफ्ट मिळालं आज शाळेत. अच्छा, त्या दोघांना एकच गिफ्ट मिळतं का वेगवेगळे गिफ्ट मिळतात? वेगळे वेगळे बुक्स आणि वेगळे वेगळे चॉकलेट आणि वेगळे वेगळे शार्पनर्स आणि वेगळे वेगळे पेन्सिली. अरे बापरे, बरेच गिफ्ट मिळाले की. आणि खोड रबर वेगळे अच्छा. वेगळे. खोड रबर कशासाठी वापरतो आपण? खोडण्यासाठी. आपण जर काही चुकलं असेल तर आपलं लिहिताना आपलं काही चुकलं असेल तर. ओके, मग त्यांना गिफ्ट मिळाली. मग ते घरी येऊन म्हटले आईला की आई आई बघ मला गिफ्ट मिळाले. मग पुढे ते म्हणतात, वा वा, दोघांनाही वेगळे वेगळे गिफ्ट मिळाले. म्हणजे आता दोघंही ड्रॉइंग करणार. अच्छा, म्हणजे गिफ्ट मिळालं की ड्रॉइंग करायचं असतं, बरोबर ना? म्हणजे थोड्या दिवसांनी. थोड्या दिवसांनी म्हणजे किती दिवसांनी? 2-3. बरं, आज ज्याला आपण म्हणतो आज, दुसरा दिवस असेल पुढचा तर त्याला काय म्हणतात? परवा. परवा. आणि त्याच्यानंतरचा दिवस असेल तर त्याला? तेरवा. आणि उद्याला काय म्हणतात? उद्या. उद्या म्हणजे? उद्या. उद्या म्हणजे उद्या. पुढचा दिवस का मागचा दिवस? पुढचा. आणि मग काल कशाला म्हणतात? उद्या झालं की काल. उद्या झालं की काल. का मागे जो दिवस गेला त्याला काल म्हणायचं? काल मी तुमच्या शाळेत आलो होतो. नाही. आलो होतो की काल? हा. काल 5वीचा वर्ग घेतला ना मी. हा. आणि आपण ठरलं ना आपण आज भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. हो. मग उद्या आपण काय करणार आहोत? उद्या आपण परत शाळेत भेटणार आहोत. हो. मी परत येणार आहे शाळेमध्ये. हा. ओके. तुझी आई काय करते? गणित शिकवते. बर, गणित शिकवते. बर, हे सांग बरं किती होतात? 4. अरे बाप रे, खरंच गणित शिकवते तुझी आई. बर, याच्यातून हे गेले तर किती उरतील? 2. याच्यात आणखीन एक टाकला तर किती होतील? 3. याच्यात इतके टाकले तर किती होईल? अगं हे दिसत आहेत की? 7. अरे वा, तू आधी हे मोजले का हे मोजले? छोटे आधी मोजायचे ना मोठे? मोठे मोजायचे. मोज बरं, हे किती आले? मोजायचे कशाला? किती असतात? 5. हा. 2. ओके, आता पटकन सांगायचं. किती? 1 5. किती झाले? 5च्या पुढे किती मोजायचे आपल्याला? एकच मोजायचं आहे. 2 5. हा, 5च्या पुढे किती मोजायचे? 2. मोजा. 2. मोज ना, 5च्या पुढे 2. 7. परफेक्ट. आपल्याला दात किती असतात? 12. 12 दात असतात. वरती 6 आणि खाली 6, बरोबर का? ओके. आपल्याला डोळे किती असतात? 2 डोळे असतात. आपल्याला नाक किती असतात? 1. अरे, हे 1 आणि हे 1 ना? 2. 2 नाक असतात आपल्याला.
का एकच असतं? एक ना हं. त्याला हे दोन. अच्छा. आणि कान किती असतात? 2 कान असतात. पाय किती असतात? 2. 4 पाय कोणाकोणाला असतात? गांडुळाला. गांडुळाला 4 पाय असतात. आपलं मगाशी बोलणं झालं की गांडुळाला पाय नसतात, तो सरपटत चालतो. ओके, असा चालतो. ओके, म्हणजे मागचा भाग पुढे येतो, पुढे पुढे असं चालतो. ओके, पुढे काय झालं मग? गिफ्ट मिळाले.